नमस्कार मित्रांनो. आयुष्यात अनेकदा आपण सुखदुःखाच्या लाटांमध्ये वाहून जातो. कधी यश मिळेल की आपण हळूवारपणे, तर कधी अपयश मिळलं की खचून जातो. अशा परिस्थितीतही जो स्थिर राहतो यालाच गीताचा स्थितप्रज्ञ म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 53 ते 57, जिथे अर्जुनाने विचारलेला एक असा प्रश्न आहे जो आपल्या सर्वांच्या मनातील स्थितप्रज्ञ माणूस कसा ओळखायचा, आणि भगवान श्रीकृष्णाने दिलेले त्याचे रसाळ उत्तरे. हे ऐका. या श्लोकांचा थोडक्यात अर्थ सांगते. श्लोक क्रमांक 53 यामध्ये बुद्धीची स्थिरता हे सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा तुझी बुद्धी वेदांच्या म्हणजे अनेक मतांच्या गुंतागुंतीतून बाहेर पडून परमात्म्यामध्ये स्थिर होईल, तेव्हाच तुला खऱ्या योगाची प्राप्ती होईल. हे श्लोक क्रमांक 53 मध्ये सांगण्यात आलेले आहे. तर श्लोक क्रमांक 54 मध्ये अर्जुनाचा जो मुख्य प्रश्न आहे तोच विचारण्यात आलेला आहे. अर्जुन विचारतो की हे केशवा, समाधीमध्ये स्थित असलेल्या स्थिर बुद्धीच्या माणसांची लक्षणे काय? तो कसा बोलतो, तो कसा बसतो आणि तो कसा चालतो, म्हणजेच व्यवहारात तो कसा वागतो, हे अर्जुनाने विचारलेलं आहे. तर श्लोक क्रमांक 55 मध्ये पूर्ण समाधान आहे. श्रीकृष्णानं याचं उत्तर दिलं, जे मनातील सर्व वासनांचा त्याग करतो आणि स्वतःच्या आत्म्यामध्येच संतुष्ट असतो तो स्थितप्रज्ञ होय. त्याला बाहेरच्या सुखाची गरजच नसते. तर 56व्या श्लोकामध्ये द्वंद्वाच्या पलीकडे काय आहे हे सांगण्यात आले. द्वंद्वाच्या पलीकडचे म्हणजे दुःखात ज्याचे मन व्याकुळ होत नाही, सुखाची ज्याला लालसा नाही, ज्याचे राग म्हणजे प्रेम, भय व क्रोध निघून गेलेले आहेत, असा माणूस स्थिती म्हणजे स्थिर बुद्धीचा मुनी आहे. तर 57व्या श्लोकामध्ये समत्व भाव सांगितलेला आहे, ज्याला कुठेही आसक्ती नाही आणि शुभ किंवा अशुभ काहीही प्राप्त झाले तरी तो त्याचा द्वेष करत नाही किंवा आनंदाने उड्या देखील मारत नाही. त्याची प्रज्ञा स्थिर आहे. मित्रांनो, या श्लोकामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसलं तरी त्या परिस्थितीत आपली प्रक्रिया कशी असावी हे आपल्या हातात आहे. राग, लोभ आणि भीती सोडून स्वतःमध्ये आनंदी राहणं हीच खरी प्रगती आहे. तुम्हाला यातील कोणता श्लोक सर्वात जास्त आवडला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्लोक क्रमांक 54. अर्जुन उवाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत वज्रेत किम. अर्थ. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याचे लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? तात्पर्य. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्ताच्या बोलण्याची, चालण्याची, विचार करण्याची आणि अन्य क्रियांची विशिष्ट लक्षणे असतात. एखादा श्रीमंत मनुष्य त्याच्या लक्षणांवरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो. रोगी मनुष्य त्याच्या लक्षणांवरून रोगी म्हणून ओळखला जातो, किंवा विद्वान मनुष्य त्याच्या लक्षणांवरून विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याच्या विविध कृतींची विशिष्ट लक्षणे असतात. भगवद्गीतेच्या आधारे मनुष्य अशा भक्ताची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की
मूर्ख मनुष्य बोलत नाही तोपर्यंत आपण त्याला ओळखू शकत नाही, आणि निश्चितपणे उत्तम वस्त्र परिधान केलेला मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. तथापि ज्या क्षणी तो बोलतो त्याच क्षणी त्याचा स्वभाव प्रगट होतो. कृष्ण भावनाभवित मनुष्याचे मुख्य लक्षणे म्हणजे तो केवळ श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींविषयीच बोलतो. त्याची इतर लक्षणे खालीलप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. श्लोक क्रमांक 55. श्री भगवान उवाच. प्रजाहती यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मेनवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञास्तदोच्यते. अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तींच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि त्याप्रमाणे त्याचे शुद्धीकरण झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झालेला आहे असे म्हटले जाते. तात्पर्य. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त होऊन भगवंताची भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्ताच्या ठायी महान ऋषीमध्ये आढळणारे सर्व गुण असतात. मात्र या प्रकारे स्थितप्रज्ञ नसणाऱ्या मनुष्यामध्ये कोणतेही चांगले गुण नसतात, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तींच्या इच्छांना मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबवता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झालेल्यांनी आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाविना क्षीण होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास सहाय्य करते. महात्मा पुरुष निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंताचे सनातक सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो भगवंताची नित्य सेवा करण्याच्या आपल्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतो. श्लोक क्रमांक 56. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृह वितराग भयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. अर्थ. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखांनी हर्षोल्लासितही होत नाही, तसेच जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झालेला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तात्पर्य. वास्तविक निष्कर्षाप्रत न येताच मानसिक तर्कवितर्क करता यावेत यासाठी आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकणारा मनुष्य म्हणजेच मुनी होय. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीचा स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी इतर मुनींशी मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. मात्र या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधीही मुनी हा साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे. स्थितधीही मुनी हा
नेहमी कृष्ण भावना भवित असतो, कारण त्याने कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. त्याला प्रशांत निशेष मनोरथांतर असे म्हटले जाते. याचा अर्थ त्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केलेली असते आणि तो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहे या अंतिम निर्णयाप्रद आलेला असतो. वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभ याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावना भवित झालेला मनुष्य त्रिविध तपांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखे भगवंताची कृपा म्हणून स्वीकारतो. त्याला वाटते की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपण आणखी क्लेश भोगण्यासाठी योग्य आहोत. तरीसुद्धा भगवंताच्या कृपेने आपल्याला अत्यल्प क्लेशच भोगावे लागत आहेत. त्याचप्रमाणे तो आपल्या सुखाचेही श्रेय भगवंतांना देतो, कारण आपण सुखासाठी अपात्र आहोत असे त्याला वाटते. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंताच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंताची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. भगवंताच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गोष्टींचा स्वीकार करणे आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रियासक्तींचा अभाव होय. तथापि कृष्ण भावनेमध्ये दृढ असणारा भक्त आसक्त किंवा अनासक्तही असत नाही, कारण त्याचे जीवन भगवत सेवेमध्ये समर्पित असते. यास्तव जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश, कृष्ण भावना भवित मनुष्य नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो. श्लोक क्रमांक 57. यह सर्वत्राणाभिस्नेहस्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनदन्ति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. तात्पर्य, या भौतिक जगतामध्ये सदैव उलथापालथ होतच असते आणि अशी ही उलथापालथ चांगली अथवा वाईटही असू शकते. जो अशा भौतिक उलथापालथीपासून क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टीपासून अप्रभावित राहतो, तो कृष्ण भावनेत दृढपणे स्थिर झालेला असावा असे जाणावे. मनुष्य भौतिक जगात जीवन जगत असतो तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडतच असतात, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरलेले आहे. पण कृष्ण भावनेत स्थिर झालेला मनुष्य शुभाशुभ गोष्टीमुळे विचलित होत नाही, कारण या सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. कृष्ण भावनेमुळे तो परिपूर्ण दिव्य स्तरावर आरूढ होतो आणि या स्तरालाच समाधी म्हटले जाते.